गिफ्ट इज लाईक तुम्हाला काही वस्तू देण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड, तुम्हाला काहीतरी दिलं गेलं आहे. पण जो कॅरेक्टर किंवा स्वभाव आहे ना, दॅट यू डेव्हलप ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. यू डेव्हलप दिस कॅरेक्टर, यू डेव्हलप आहे. ओके, प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव वेगळा आहे आणि ती व्यक्ती जे वागते किंवा त्या व्यक्तीचं काय बोलू शकतो आपण, मराठीमध्ये थोडेसे काही समान शब्द असतात, त्याच्यातला फरक दर्शवणं कधी कधी थोडंसं कठीण जातं. इंग्लिशमध्ये असं इझी पडतंय. ओके, सो ती व्यक्ती जे दाखवते, त्या व्यक्तीचं वागणं चालणं बोलणं हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं असू शकतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो कित्येक वेळा असं होतं की आपण पाहतो की ही व्यक्ती खूप चांगली आहे, ही व्यक्ती प्रार्थना करते तर अशा गोष्टी घडतात, तशा गोष्टी घडतात. काही असे देवाचे खूप मोठे सेवक संदेश होऊन गेले आहेत की ज्यांच्यावर परमेश्वराचा विशेष अनुग्रह होता. त्यांची मिनिस्ट्री खूप मोठी होती. ओके, इतकी मोठी मिनिस्ट्री होती, इतके अद्भुत कामं त्यांच्याद्वारे व्हायचे की हजारोंचे संख्येने लोक त्यांचे मीटिंग अटेंड करायचे. काही असे सेवक संदेष्टे आहेत की ज्यांचे त्या काळामध्ये ओके स्वतःचे सॅटेलाइट होते. सॅटेलाइट म्हणजे जे उपग्रह आकाशात सोडले जातात. आपला टीव्ही, रेडिओ, रेडिओ हे कशावरून चालतं? सॅटेलाइट वरून. आपण इथे रेकॉर्ड केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या सॅटेलाइट द्वारे सर्व जगामध्ये तुम्ही त्या चॅनलला ट्यून केलं की लागतं. प्रेज द लॉर्ड. सो काही असे देवाचे सेवक होते की ज्यांचे सॅटेलाइट होते, ज्यांचे टीव्ही स्टेशन, रेडिओ स्टेशन होते, त्यांचे स्वतःचे मोठमोठे वेबसाईट होते. प्रेज द लॉर्ड. परंतु एवढे सगळे ब्लेसिंग्स असून, एवढे मोठमोठे मिरॅकल असून, एवढ्या चांगल्या गोष्टी असून त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही अशा गोष्टी होत्या की ज्या चांगल्या नव्हत्या. त्यांचं वैयक्तिक जीवन असं होतं की काही व्यसनी होते, काही पापामध्ये होते, काही मोहात पडले होते आणि त्यामुळे ते लोकांना जो अभिषेक देवाचा त्यांच्यावर होता तो टिकवून ठेवू शकले नाही. कालांतराने त्या सेवेमध्ये, त्या मिनिस्ट्रीमध्ये ते पडले. प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टी का घडतात माहिती? कारण आपण ना व्यक्तीला बाह्य रूपाने पाहतो परंतु परमेश्वर अंतःकरणे पाहतो. प्रेज द लॉर्ड. देवाला माहिती आहे की आपल्या हृदयामध्ये काय आहे, आपल्याला काय पाहिजे, आपण कसं वागत आहोत. गॉड नोज एव्हरीथिंग. सो भलेही तुम्ही खूप चांगलं बोलत असाल, तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप हुशार आहे, तुम्ही वाद घालण्यात खूप हुशार असाल, एखादा विषय निघाला तर बोलण्यामध्ये नाही का तुम्ही समोरच्या व्यक्तीला हरवून टाकत असाल, समोरच्या व्यक्तीला तुम्ही बोलण्यामध्ये इतकं इतकं चतुर असाल तुम्ही की समोरच्याला बोलायला काही शब्दच ठेवत नसाल आणि नाही का तुम्हाला वाटत असेल की मी खूप हुशार आहे, मला खूप समजतं, मी असं आहे तसं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, दीज आर द ट्रेट्स ऑफ प्राईड. ओके, हे ना सर्व अहंकाराचे, प्राईडचे प्रकार आहेत. आणि मग ह्या गोष्टीमुळे काय होतं माहिती, जे चांगलं वातावरण आहे तेही खराब होतं आणि काही गोष्टी करता येत नाही. सो एव्हरीथिंग, ओके, एव्हरीथिंग स्टार्ट्स व्हॉट इज इन युअर माइंड अँड व्हेन युअर माउथ स्पीक्स इट आउट. जेव्हा तुमच्या मुखातून ह्या गोष्टी बाहेर पडतात. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब काय म्हणतो माहिती, 2:26 मध्ये देवाचं वचन म्हणतं की शरीर जसं आत्म्या वाचून निर्जीव आहे तसाच विश्वास हा कृती वाचून निर्जीव आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज. सो काही लोकांना ना इकडे याकोब काय म्हणतो, तसा विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही याकोबाच्या पत्राचा 3रा अध्याय वाचला, त्याच्यामध्ये ना बोलण्याबद्दल, जिभेबद्दल, आपलं जे शब्द आहेत त्याच्याबद्दल बरंच काही त्याने लिहिलेलं आहे. पण एक गोष्ट ना तिकडे जी याकोब बोललाय ना, ती गोष्ट खरंच तशीच आहे. बायबल सांगतं की सगळ्यांचा स्वभाव, सगळ्या गोष्टी मनुष्याला वश करता आल्या आहेत. सगळ्यांचा स्वभाव मनुष्याला नाही का वश करता आला आहे, परंतु मनुष्य अजूनही जिभेवर, ओके, जिभेवर तो ताबा ठेवू शकला नाही. जिभेला कोणी वश करू शकला नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याकोबाचे पत्र 3रा अध्याय, आणि जर याचं तुम्ही 7 आणि 8 वचन वाचलं तर श्वापदे म्हणजे मोठमोठे जंगली रानटी प्राणी असू दे, श्वापदे पक्षी, सरपटणारे प्राणी, समुद्रातील जीव, या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्य स्वभावाला वश होत आहे. म्हणजे आपला मनुष्याचा जो स्वभाव आहे ना, त्या सगळ्याला या मनुष्य स्वभावाने या सगळ्या स्वभावाला, मग श्वापदे असू दे, प्राणी असू दे, पक्षी असू दे, सरपटणारे प्राणी असू दे, समुद्रातील जीव असू दे, आपण त्या सगळ्यांवर नाही का डॉमिनियन करतो, त्या सगळ्यांवर कंट्रोल केलाय, आपण त्यांना आपल्या वशमध्ये केलं आहे. पण एक गोष्ट ती जमत नाही, ते काय माहितीये का? मनुष्यापैकी कोणीही
जिभेला वश करायला समर्थ नाही. जीभ काय आहे? शांती रहित असून ती दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा आपण हे फक्त वाचायचं म्हणून वाचतो, आपण सहज वाचतो, म्हणजे कित्येक वेळा असं होतं नाही, आपण वाचतो आणि आपण बोलतो प्रभू असं आहे तसे, आणि आपल्या समोर दुसऱ्यांचे चेहरे येतात. अरे खरंच ही व्यक्ती अशी, हे वचन ह्याच व्यक्तीसाठी आहे, त्याच व्यक्तीसाठी, ह्याच लोकांसाठी, ह्या घराण्यासाठी आहे. सो असे आपल्याला विचार येतात. पण कधी विचार केले की ह्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला ठेवलंय? तुम्ही पाहिलं आहे का तुम्ही स्वतः कसे आहात? मी माझ्या स्वतःला नाही का ह्या गोष्टींमध्ये, ह्या वचनानुसार जेव्हा माझं स्वतःचं परीक्षण करते ना, मला असं नेहमी माझ्यामध्ये किती कमतरता आहे, अजून किती स्वतःला बदल करायचे हे समजतं. प्रेज द लॉर्ड. हे वचन खोटं नाही आहे, प्रत्येक जण ऍग्री करेल. कोणीच या वचनाला नाही का विरोध करू शकणार नाही जे इथे लिहिलं आहे ते. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो कोणी जिभेला वश करायला समर्थ नाही. कारण काय? जीभ काय? शांती रहित, शांती नाहीये. ओके, अशांतीने भरलेली याचा अर्थ ते शांती रहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. प्राणघातक विषाने भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. एके ठिकाणी प्रेषित पौल देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? की नाही का आपण प्राणघातक पदार्थ पिले तरी आपल्याला काही होणार नाही. मार्क याचा 16-17 वचन काय सांगतं की विश्वासणाऱ्यांसोबत हे चिन्ह असत जातील. चुकून एखादा प्राणघातक, चुकून एखादं पॉइझन जरी तुम्ही घेतलं तर ते तुमच्यावर परिणाम करणार नाही. पण जे पॉइझन तुमच्या आतून निघते, जिभेतून निघते, त्याचं काय? प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी जिभेतून आतून निघतात, तुमच्या मुखातून निघतात. आपले शब्द काही अशा प्रकारे आहेत की ते शब्द आपल्यासाठी तर घातक आहेत, समोरच्यासाठी सुद्धा तितकेच हार्मफुल आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इकडे वचन सांगतं की जीभ काय आहे माहितीये का? शांती रहित असून दुष्ट आहे आणि प्राणघातक विषाने भरलेली आहे. तिच्या योगे जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना, म्हणजे हे वाक्य ना खूप भारी आहे, खूप म्हणजे ना इट्स व्हेरी हेवी सेंटेन्स. देवाची आपण स्तुती करतोय आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. जसं आपल्या समाजामध्ये चाललंय की नाही का, बेटी बचाव, स्त्री सन्मान, नारी हक्क, स्त्रीला अक्षरशः नाही का परमेश्वराचा दर्जा दिला जातो, पण त्या स्त्रीची अब्रू लुटली जाते. त्या स्त्रीला नाही का छळांचा सामना करावा लागतो. त्या स्त्रीला अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टीचा, शोषणचा ओके सामना करावा लागतो की कोणाला नाही का विचारही येणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक वेळ तर जेव्हा स्त्रीला नाही का देवाचा दर्जा दिला जातो, नंतर ती स्त्री पायाखाली नाही का चिरडली जाते. इकडे तसं आहे. आपण या मुखाने काय करतो माहितीये का? या मुखाने परमेश्वराची स्तुती करतो आणि त्या देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेल्या लोकांना ह्याच जिभेने आपण काय करतो? शापही देतो. बरेच वेळा काय होतं माहितीये? हालेलुया. तुम्हाला काही वाईट बोलायचं नसतं, तुमच्या मुखातून तुम्हाला काढायचं नाही, तुम्हाला माफ करायचंय, तुम्हाला शांती राहायचंय, तुम्हाला माहिती हे बोलणं करणं चांगलं नाही, पण समोरून असे काही प्रसंग घडतात, अशा काही गोष्टी घडतात, असे काही वाद घडतात, असं इतकं तुम्हाला समोरून नाही का चिथवलं जातं की तुम्ही म्हणता बस आता ह्याच्या पलीकडे मी सहन करू शकत नाही. मग तुम्ही सुद्धा समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त वाईट, जास्त घातक, जास्त नाही का नाश करणारे, विनाशाचे आणि वाईट वाटेल समोरच्या व्यक्तीला असे शब्द काढता. ज्या वेळेस वाद होतो, ज्या वेळेस अपमान केला जातो, त्यावेळेस त्यामागे हेतू काय असतो माहिती? ह्या व्यक्तीला मी नाही का हात लावणार नाही, पण माझ्या शब्दाने असं बोलेल, असा अपमान करेल ना की त्या व्यक्तीला त्रासच झाला पाहिजे. सो ज्या वेळेस आपण एखाद्यावर राग काढतो, आपण त्या व्यक्तीला जेव्हा ब्लेम करतो ना, त्यावेळेस त्याच्या मागे हेतू काय असतो, त्याच्या मागे इंटेन्शन काय असतं माहिती? की त्या व्यक्तीला हर्ट करायचं, त्या व्यक्तीला दुखवायचं, त्या व्यक्तीला इतकं अपमानित करायचं ना की त्या व्यक्तीला नाही का समजलं पाहिजे कोणाशी लढते, कोणासोबत वाद घालते. माझा अपमान केला, मला असं बोललं. येस, इट हॅपन्स. प्रत्येकाकडून होतं. प्रेज द लॉर्ड. का आपल्याला जमत नाही माहिती? कारण आपण जिभेला कह्यात ठेवायला शिकलो नाही, आपण जिभेवर ताबा मिळवायला शिकलो नाहीये. परंतु जर तुम्हाला ह्या जिभेवर सुद्धा नाही का ताबा मिळवायचा, यू नो ऑलवेज इट इज बेटर इफ यू आर टॉकिंग इन टंग्स. जर तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलताय ना, तर नेहमी हे खूप जास्त चांगलं आहे. कारण ना अन्य भाषेमध्ये बोलण्याद्वारे तुम्ही त्या विचारांचा, त्या स्वभावाचा सामना करताय जे ना तुमच्यासाठी घातक आहे, समोरच्यासाठी, आणि जे देवाला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. सो ह्या एक एरियामध्ये सुद्धा तुम्हाला अन्य भाषा प्रार्थना करेल जर तुम्ही पवित्र आत्म्याला परवानगी देताय तुम्हाला आतून शुद्ध करण्याची. इफ यू आर नॉट अलाउइंग, तर तुम्ही चर्चमध्ये खूप हलवून हलवून टाळ्या वाजवून आत्म्याने प्रार्थना कराल, एकदम रडून रडून अन्य भाषेमध्ये बोलाल, उड्या मारून मारून अन्य भाषेत बोलाल, पण तिकडून बाहेर आल्या आल्या नकारात्मक, फेल्युअर,
दोष देणारे, टोमणे मारणारे, समोरच्याला हर्ट करणारे हे शब्द तुम्ही बोलताय. याचा अर्थ तिकडे नाही का जे झालं त्याने तुम्ही स्वतः ब्लेसच झाले नाहीये, तुम्ही स्वतः आशीर्वादित झाले नाहीये. सो या गोष्टीवर काम करायचंय. सो इफ यू आर टॉकिंग इन टंग्स, कीप दिस वन टॉपिक. ओके, हा सुद्धा एक मुद्दा तुमच्या प्रार्थनेचा असू द्या की तुमचे शब्द हे जीवनाने भरलेले असू दे, शब्द बदलू दे, हे शब्द दैवी आशीर्वादाचे चांगले बनू दे. कारण बायबल सांगतं फिलिपिकरांमध्ये जो काही सद्गुण, जे काही चांगलं, जे काही नाही का स्तुतीस प्रशंसनीय, जे काही उत्तम आहे त्या गोष्टींवर मनन करा. प्रेज द लॉर्ड. सो आपण काय मेडिटेट केलं पाहिजे हे सुद्धा बायबल सांगतं, परंतु आपल्याला ते होत नाही होत. पण आता गोष्टी करायच्या आहेत. आता आपल्याला जे चांगलं, जे बायबल सांगतं ते मनन करायचंय. एखाद्या व्यक्तीने हर्ट केलं, वाईट बोललं, अपमान केला, ते शब्द मरेपर्यंत लक्षात राहतात, मरेपर्यंत. पण कधीतरी कोणी आपली स्तुती केली, प्रेज केलं, हे शब्द सारखे सारखे नाही आठवणार. ते शब्द आठवून आनंद नाही होणार, पण ते हर्ट फिलिंग, त्या गोष्टी, ते शब्द, ते घाव, ते आठवून दुःख प्रत्येक वेळेस होतं. प्रत्येक वेळेस राग आणि चिडचिड येते. का? कारण ना आपण या एरियामध्ये इतके शारीरिक आहे की आत्मिक फक्त चर्चमध्ये दिखावा करायसाठी राहिले, पण बाकीच्या वेळेस आपण शारीरिक आहे. आत्म्याचा आणि आपल्या शरीराचा संबंध नसल्यासारखं आपण वागतो. पण आपण विसरतोय आपण स्वर्गीय आहोत. आपण या पृथ्वीवर या लोकांच्या कल्चरमध्ये इतकं समरूप होऊन गेलोय ना की आपण विसरून जातो आपण कुठून आलो आहोत. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला की मनुष्य आपल्या बोलण्याने दोषी ठरेल, आपल्या बोलण्याने, आपल्या शब्दाद्वारेच तो निर्दोषी ठरेल. सो देवाला न्याय करायच्या आधी सुद्धा नाही का तुम्हाला माहितीये तुमचे शब्द तुमचा न्याय करणार, माझे शब्द माझा न्याय करणार. माझे शब्द ठरवतील की मी न्यायी आहे का मी अन्यायी आहे, मी दोषी आहे, अपराधी आहे का मी नाही का चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या शब्दांवरून ह्या सगळ्या गोष्टी ठरणार. प्रेज द लॉर्ड. दॅट्स वाय वी नीड टू टेक केअर ऑफ आवर वर्ड्स. अन्य भाषेत ज्यावेळेस आपण बोलतोय, अलाव दोज वर्ड्स टू हील यू, अलाव दोज वर्ड्स टू टच यू, अलाव दोज वर्ड्स, दॅट लँग्वेज टू ट्रान्सफॉर्म यू. प्रेज द लॉर्ड. जर मी अन्य भाषेत बोलते आणि माझं बदल होत नाहीये, माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाहीये, मी सुद्धा नाही का कंटिन्युअसली माझे पेशन्स लूज करते, माझ्या मर्यादा मी तोडते, मी सुद्धा कंटिन्युअसली वाईट वागतेय. सो मला काय करायचंय माहिती, मला सगळ्यात पहिलं स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या डिलिव्हरन्ससाठी, स्वतःच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायची. बिकॉज आय एम बाउंड टू दिस नेचर, आय एम बाउंड टू दिस सिनफुल डिझायर्स, आय एम बाउंड टू द सिन्स ऑफ टंग. ओके, जिभेची पापाची इच्छा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी बांधली गेली. सो सगळ्यात पहिलं मला मोकळीकता मिळाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये आपले शब्द खरंच गोष्टी अस्तित्वात आणतात. Our words create the reality. Praise the Lord. आपले शब्द गोष्टी समोर घडवून आणतात. आपल्या शब्दानुसार घडतं, आपल्या शब्दानुसार बदलतं, आपल्या शब्दानुसार सगळं काही प्रभावित केलं जातं. प्रेज द लॉर्ड. आय डोंट नो किती दिवसापूर्वी, मला वाटतं 10 दिवसांपूर्वी मी एक क्लिप शेअर केली होती, एक व्हिडिओ, ओके, की ज्याच्यामध्ये कसे चांगले विचार आणि शब्द पाण्याला अफेक्ट करतं आणि त्या पाण्यामध्ये कसे चांगले बदल घडतात किंवा पाण्यामध्ये कसं वाईट स्ट्रक्चर तयार होतं हे दाखवलं होतं. आय होप तुम्ही लोकांना ती क्लिप आठवत असेल किंवा तुमच्या लक्षात असेल. प्रेज द लॉर्ड. आपल्या टंग टॉकिंगच्या विषयामध्ये हा विषय मी का घेते माहिती, बिकॉज इट इज अबाउट टॉकिंग. आत्म्याच्या प्रेरणेने बोलताय, परंतु ज्यावेळेस बुद्धीने पण प्रार्थना करणार, समंजसपणाने पण प्रार्थना करणार, तेव्हा काय, प्रार्थना करताना खूप भारी भारी वचन प्रोक्लेम करू, खूप चांगले शब्द वापरू, खूप जड शब्द वापरून करू, पण इतर वेळेस काय, प्रार्थना संपल्या जर मी निराशा, मी अपमान, मी उलट, उद्धटपणा किंवा फेल्युअर, अपयश ही भाषा बोलतेय, तर मग माझ्या प्रार्थनेचा उपयोग काय. माझी प्रार्थना मीच माझ्या शब्दाने कॅन्सल करते, रद्द करते, असं होतंय. येस. प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला. आता आपल्याला नाही का या बेसिक गोष्टीतून पुढे जायचंय की येशू किती चांगला आहे, येशू आपल्यासाठी आला, मरण पावला, वधस्तंभावर हे काम केले, येशूने हे चमत्कार केले, येशूने ते चमत्कार केले, हे सगळं नॉलेज तर मिळवलं, पण आता ते सगळं ऐकून माझ्यामध्ये बदल झालाय का, माझ्यामध्ये नाही का दैवी गोष्टी दिसून येत आहेत का, माझं वागणं देवासोबत चांगलं होतंय का.
जर नाही होतंय तर मी फक्त ऐकणारी आहे, मी कृती करणारी नाही. मी जे ऐकते, परमेश्वराने कसं नाही का मोशेला हंबल केलं, मोशेला नम्र बनवलं. मी जर ऐकतेय की परमेश्वराने कसं याकोबाला बदललं आणि इस्रायल बनवलं, त्याचं नाव इस्रायल केलं, आशीर्वाद असं बनवलं. परमेश्वराने कसं त्याच्या लोकांना मदत केली, परमेश्वराने कसे वचन आपल्याला नाही का आशीर्वादासाठी दिले. जर मी ह्या गोष्टी ऐकते आणि त्यानुसार कृती करत नाहीये, त्यानुसार माझं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, वागणं बदलत नाहीये, तर मी कोण आहे माहिती, मी केवळ ऐकणारी. आणि जसं याकोब 2:26 मध्ये देवाचं वचन सांगतं की जसा मनुष्य किंवा त्याचं शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे. शरीर निर्जीव केव्हा म्हटलं जातं माहिती, जेव्हा आत्मा त्याच्यामध्ये नाहीये. सो वेन देर इज नो स्पिरिट द बॉडी इज डेड. जसं शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियां वाचून निर्जीव आहे. सो विश्वास सुद्धा आहे ना, त्याच्यामध्ये जर कृती नाहीये, ज्या गोष्टी बोलतोय त्यानुसार जर कृती नाहीये, तर तो विश्वासही निर्जीव, इट इज डेड फेथ. मेलेला विश्वास आहे तो, निर्जीव विश्वास आहे. तो विश्वास काहीही साध्य करू शकत नाही. सो विश्वासाचं एक हे पण नाही का लेवल आहे, एक हा पण स्तर आहे जिथे विश्वास मेलेला आहे, जिथे विश्वास निर्जीव आहे, जिथे काहीच तुम्हाला मिळवता येत नाही, बिकॉज युअर फेथ इज डेड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही अन्य भाषेत जास्तीत जास्त प्रार्थना करताय ना, इव्हेंच्युअली तुमची बोली भाषा, तुमचं बोलणं, तुमचं मनन करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्येही फरक पडतो, ह्या सगळ्या गोष्टीही बदलतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बदलायचे आपल्याला. आपण या जिभेने चांगल्या आणि वाईट गोष्टी नाही बोलू शकत. देव म्हणतो कोणाचाही न्याय करू नका वेळेच्या आधी, पण या जिभेने मी दुसऱ्यांचा न्याय करू शकत नाही, याच जिभेने मी दुसऱ्यांना दोष देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आय थिंक माझ्याकडे ती क्लिप असायला पाहिजे. आय शो यू दॅट क्लिप अगेन. प्रेज द लॉर्ड. आपलं शरीर आहे, आपल्या पृथ्वीवर काय पाण्याचं प्रमाण जास्त आहे, 70% पाणी आहे आणि जमीन कमी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याचनुसार आपल्या शरीरात सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या शरीरामध्ये नाही का 70-75% पाणी आहे आणि उरलेलं जे आहे ना बाकीच्या गोष्टी, म्हणजे 70% आपलं शरीर पाण्याने बनलं आहे. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे. तुमच्या ब्लड मध्ये वॉटर आहे, तुमच्या पेशीमध्ये पाणी आहे, तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये पाणी आहे, रक्तवाहिनीमध्ये पाणी आहे, सगळ्यामध्ये पाणी आहे. विदाउट वॉटर नथिंग इज गोना वर्क. सो एव्हरीथिंग. आणि सगळ्यामध्ये नाही का पाणी आणि क्षार आहे. पहा, आपले अश्रू जे आहेत सॉल्टी लागतात, आपलं घाम सुद्धा जो आहे ना तो थोडासा सॉल्टी लागतो. आपल्या शरीरामधले जे पण नाही का स्त्राव आहेत ते सगळे थोडेसे सॉल्टी असतात. काही असू दे, आपल्या शरीरातून ज्या गोष्टी बाहेर पडतात ना त्या सगळ्या गोष्टीने एक मिठासारखी सॉल्टी टेस्ट असते किंवा थोडंफार खारटपणा त्याच्यामध्ये असतो. कारण आपल्या शरीरामध्ये जे पण पाणी आहे ते क्षारयुक्त पाणी आहे, त्याच्यामध्ये नाही का थोडं प्रमाण आहे मिठाचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किंवा सोडियम क्लोराईड आपण बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. सो तुमचा मेंदू सुद्धा 75 ते 80% पाण्याने बनलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव किंवा एक प्रकारचं लिक्विड म्हणा, ते नाही का सिक्रेट होत असतं मेंदूमध्ये. मेंदू पासून नाही का पाठीच्या कण्यामध्ये पाठीचं पाणी काढलं बोलतात माहितीये, लिटरली वॉटर असतं तिकडे, वॉटर. त्याला CSF म्हणतात. सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. तुमचा हा पाठीचा कणा आणि हे मेंदू सेरेब्रम याच्यामधून ते पाणी सतत वाहत असतं, इथे बनत असतं आणि ते आपल्या शरीरातून बाहेर पडत असतं. ज्या लोकांना, काही मुलांचं डोकं वगैरे फार मोठं असतं, पहा असं मोठं म्हणजे शरीरापेक्षा डोकं खूप मोठं असतं, आजार असतो, त्यांचे डोळे असे बाहेर आल्यासारखे होतात, तर म्हणतात ना डोक्यामध्ये मेंदूमध्ये पाणी झालंय. CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ज्यावेळेस ते पाणी ड्रेन होत नाही, ते मेंदूमध्ये साचत जातं, मेंदू असा मोठा बनतो, मेंदूची हाड आहेत ना सगळी अशी फाकली जातात. सो मेंदूमध्ये सुद्धा पाणी आहे. इनफॅक्ट आईच्या पोटामध्ये, गर्भाशयामध्ये ज्यावेळेस बाळ असतं तर ते पाणी जे असतं ना त्याला म्हणतात ॲम्निओटिक फ्लुइड.
किंवा लायकर म्हणतात, अमनिऑटिक फ्लुइड. ओके, जे गर्भाशयामध्ये जेव्हा बाळ, आईच्या पोटात बाळ पोहत असतं. ओके, बाळ श्वास घेतं, जे ऍक्च्युली पहिला श्वास बाहेर पडल्यावर येतो, पण त्यावेळेस नाही का नाकपुड्यामधून ते पाणीच जात असतं. बाळाला जर तुम्ही जन्म झाल्या जर बाळ पाण्यामध्ये टाकलं, किंवा काही लोक फुल वॉटर बर्थ डिलिव्हरी करतात. ओके, पाण्यामध्ये बसून ते बाळ पाण्यात गेल्यावर त्या बाळाला काहीच त्रास होत नाही, कारण बाळ पोटामध्ये 9 महिने त्या पाण्यामध्येच असतं. ते पाणीच नाका तोंडातून सगळीकडून जातं आणि पाणीच बाहेर पडत असतं. Praise the Lord. So babies naturally know how to swim. They will not get drowned in the water. पाण्यामध्ये नाही का, जन्म झाल्याचं एखादं बाळ पाण्यात आहे तर ते बाळ पाण्यात डुबून मरत नाही, कारण ते बाळ पोटामध्ये त्या गोष्टींमध्येच वाढलेलं असतं. बाळ त्याचा ऍक्च्युअल हवेचा श्वास, पहिला श्वास बाहेर आल्या घेतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आधी नाका तोंडातून सगळीकडून ते गर्भाशयातलं पाणीच जात असतं, ज्याला आपण म्हणतो की अमनिऑटिक फ्लुइड म्हणतो. तेच असतं, ते सुद्धा सॉल्टी असतं. तुम्हाला माहितीये, काही स्त्रियांना डॉक्टर सांगतात की पाणी खूप कमी झालंय, सुकायला लागले, त्यामुळे बाळाची वाढ होत नाहीये, पाणी संपलंय, बेड रेस्ट घ्या, नाहीतर नाही का प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल. काहींचं पाणी खूप जास्त असतं, त्याला खूप जास्त पॉलिहायड्रॉम्निओज म्हणजे खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त पाणी आहे. काहींचं ऑलिगोहायड्रॉम्निओज म्हणजे ऑलिगो म्हणजे कमी, म्हणजे जेवढी गरज आहे त्यापेक्षा कमी पाणी आहे. सो प्रत्येक जे आपल्या जीवनाचं निगडीत गोष्टी आहे, म्हणजे अक्षरशः कन्सेप्शन पासून, गर्भाशयाच्या रचनेपासून, एव्हरीथिंग इज रिलेटेड टू वॉटर. ओके, प्रत्येक गोष्ट ही पाण्याशी कनेक्टेड आहे. आपल्या शरीरामध्ये पाणी असतं, आपल्या मेंदूमध्ये पाणी असतं, आपल्या शरीरात पाणी सगळं शोषलं जातं, नको असलेले घटक पाण्याद्वारे, लघवीद्वारे बाहेर पडतात. आपल्या रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण आहे, आपलं प्रत्येक अवयवामध्ये सुद्धा वॉटर कंटेंट आहे. एक सूक्ष्म जी मायक्रोस्कोप खाली बघितली जाते, ती पेशी जरी पाहिलं ना, त्या पेशीमध्ये पण सायटोप्लाझम आणि नाही का वॉटर कंटेंट असतं. म्हणजे जी डोळ्यांनी दिसत नाही, जी सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे मायक्रोस्कोप खाली बघावी लागते, ती पेशी सुद्धा, त्याच्यात सुद्धा पाणी आहे. Praise the Lord. So it affects the way you talk, the way you think, the way you meditate. Everything affects this water. Okay, I'll share that video if you remember. That was a very good video. Okay, त्याच्याशीच रिलेटेड. ओके, द पॉवर ऑफ वॉटर हे पुस्तक मिळवायचा प्रयत्न करते मी. येस, माझ्याकडे जर तो व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला नाही का शेअर करते, दाखवते. शेअर केला होता. जस्ट गो थ्रू दिस व्हिडिओ. त्याच्यामध्ये ते बाजूला जे सफेद फुलासारखं स्ट्रक्चर दिसतंय ना, ते पाण्याचा मॉलिक्युल आहे, पाण्याचा रेणू आहे. रेणू मराठीत म्हणतात, अणु रेणू, तसं पाण्याचा मॉलिक्युल आहे. ओके, म्हणजे पाण्याचा एक छोटा सूक्ष्मदर्शी खाली दिसणारा थेंब पण नाही, त्याच्यापेक्षा पण जे छोटं स्ट्रक्चर आहे पाण्याचं, एक छोटस जर सगळ्यात छोटं युनिट पाहिलं तर ते कसं दिसतंय, पाण्याचं आहे. आणि इकडे जे आहेत ना, त्यांनी नाही का सायंटिफिकली प्रूव्ह केलं आहे की थॉट अफेक्ट्स मॅटर. तुमचे विचार जे आहेत ना, ते वस्तूंना किंवा परिस्थितीला ना प्रभावित करतात. प्रेज द लॉर्ड. He then looked at the beakers with the water in it, again fresh water, closed his eyes and just thought. He just pictured in his head the beaker of water and he thought, thank you. And this was done in different. Closed his eyes and just thought. He just pictured in his head the beaker of water and he thought, thank you. And this was done in different languages with different people because he can't speak all the languages. The water was frozen. Crystals would test under microscope. And here you go again. Thank you. It changed. Crystals would test under microscope. He then looked at the beakers with the water in it, again fresh water, closed his eyes and just thought. He just pictured in his head the beaker of water and he thought, thank you. And this was done in different languages with different people. इकडे ना हे काय दाखवलंय माहिती, एक बीकर म्हणजे ना प्रयोगशाळेमध्ये जसा काचेचा एक छोटासा ग्लास असतो त्याला म्हणतात बीकर, किंवा मराठीत म्हणतात चंचू पात्र. ओके, ते काचेचं जे पात्र आहे ते घेतलंय आणि त्याच्यामध्ये पाणी घेतले. ओके, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय आणि तो एक सायंटिस्ट आहे, तो स्टडी करतोय. ओके, मायक्रोस्कोप खाली. तर त्याने काय केलंय माहिती, ते पात्र घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय आणि त्याने फक्त ना
त्या पाण्याबद्दल विचार करायला सुरुवात केली. वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या गोष्टी, फक्त विचार करतोय किंवा त्या पाण्याला उद्देशून काही बोलतोय. ज्यावेळेस विचार किंवा उद्देशून त्या पाण्याला काही बोललं जातं किंवा मनात सुद्धा त्या पाण्याबद्दल काही गोष्टी ठरवल्या जातात, तेव्हा त्या पाण्यामध्ये काय बदल होतो, कशा प्रकारे हे त्याने दाखवलं आहे. प्रेज द लॉर्ड. परत एकदा पहा. He then looked at the beakers with the water in it, again, fresh water, closed his eyes and just thought. ह्या सायंटिस्टने काय केलं की त्या ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये फ्रेश साधं जे आपलं पाणी येतं ते फ्रेश वॉटर घेतलं, ते पाणी घेतलं, त्याने त्याचे डोळे बंद केले आणि ही जस्ट स्टार्टेड थिंकिंग. त्याने काही विचार, काही गोष्टी त्या पाण्याला धरून विचार करायला सुरुवात केली. त्याने विचार केला तर ते ग्लास मधल्या पाण्यामध्ये बदल व्हायला लागला. Pictured in his head the beaker of water and he thought, thank you. And this was done. त्याने काय केलं, ते पाणी जे आहे ग्लासमध्ये त्याच्याकडे पाहिलं आणि मनामध्ये नाही का थँक्यू असा विचार केला की थँक्यू, मी आभारी आहे. ओके, आभारी आहे. तर ज्यावेळेस तो थँक्यू म्हणाला, त्या पाण्यामध्ये नाही का खूप सुंदर नाही का एक स्ट्रक्चर तयार झालं. Different languages with different people because he can't speak all the languages. The water was frozen. Crystals would test under microscope. And here you go again. Thank you. It changed. हे पाहताय, हे त्याने काय केलं, वेगवेगळ्या भाषेमध्ये, म्हणजे मराठीत थँक्यू बोला, मराठीत धन्यवाद बोला, हिंदीमध्ये नाही का आभार माना, इंग्लिशमध्ये थँक्यू बोला, अजून वेगवेगळ्या भाषेमध्ये जे काही आहे वेगवेगळ्या भाषेमध्ये पण थँक्यू बोला. तर भाषा कुठलीही असू दे, पण त्या भाषेमध्ये ज्यावेळेस तुम्ही थँक्यू किंवा आभारी आहे किंवा तुम्ही धन्यवादाचे शब्द काढताय, तर त्या पाण्यामध्ये हे जे दिसतंय ना फ्लावर सारखं, हा पाण्याचा एक रेणू आहे जो सूक्ष्मदर्शी यंत्राखाली दिसतो. ते पाहिलं तर त्याच्यामध्ये असं सुंदर स्ट्रक्चर तयार झालं होतं. The molecular structure of the water. Now, let me show you a little chart here. Let's put these up. You can see what happened when the word wisdom was used. ज्यावेळेस त्या पाण्याकडे पाहून नाही का विजडम किंवा ज्ञान असं बोललं गेलं, असा विचार केला गेला. थँक्यूच्या वेळेस एक वेगळा आकार होता. ज्यावेळेस त्या पाण्याकडे पाहून हुशार, विजडम, नॉलेज, हे ज्ञानाबद्दल हे असं विचार केलं ना किंवा असे शब्द बोलले, म्हणजे विचार केलं किंवा बोललं तरी सुद्धा, तर त्या पाण्यामध्ये हे एक वेगळं सुंदर नाही का एक असं डायमंड सारखं स्ट्रक्चर तयार झालं. पहा, हे दिसते, हे फुल नाहीये, हे पाण्याचा मॉलिक्यूल आहे जे सूक्ष्मदर्शी यंत्राखाली त्यांनी स्टडी केलंय. सो ते एक सुंदर नाही का आकार त्या पाण्याने घेतला. It's a different molecular structure. Let's look at what happens when truth, the word. आता ना हे पहिल्या दोन पेक्षा हा आकार वेगळा आहे. पहा, ज्यावेळेस सत्य, ट्रूथ, खरं हे शब्द जेव्हा बोलले गेले ना, त्यावेळेस त्याच पाण्यामध्ये ना हे असं वेगळं स्ट्रक्चर तयार झालं. फक्त बोललंय, त्या पाण्यात काही प्रक्रिया केली नाही, काही ऍड केलं नाही, काही पाण्याला तापवलं नाही, काही केमिकल्स टाकले नाही. नो, समोर पाणी आहे, फक्त बोललंय, तर त्या पाण्यामध्ये इतकं सुंदर नाही का हे तयार झालंय स्ट्रक्चर. Truth is सत्य used बोलल्यावर either as a word, either as a spoken word or a thought. आणि हे फक्त विचारामध्ये किंवा शब्दामध्ये बोलल्यावर हे असं तयार झालंय पाणी. The word eternal. And आणि again, it doesn't आता manifest. पहा, हे वेगळं आहे. हा, हे तेच पाणी आहे, पण त्याच पाण्याचा नाही का शेप, मॉलिक्युलर स्ट्रक्चर आता वेगळं आहे. ज्यावेळेस सार्वकालिक, इटर्निटी, सनातन हे शब्द बोलले, त्यावेळेस हे पाण्याने असा आकार घेतला. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं थँक्यू, धन्यवाद बोलल्यावर सुद्धा पाणी सुंदर स्ट्रक्चर तयार झालं. सत्य बोलल्यावर वेगळं तयार झालं. नॉलेज किंवा विजडम बोलल्यावर वेगळं शब्द, वेगळं चांगलं सुंदर स्ट्रक्चर तयार झालं. आणि आता इटर्निटी बोलल्यावर, असे वेगवेगळे शब्द बोलल्यावर काय होतो, कसा परिणाम त्या पाण्यावर होतो, चांगला की वाईट, आणि चांगला तर कसं बदलतं, वाईट तर काय गोष्टी घडतात, हे त्यांनी स्टडी केला. सार्वकालिकता, सनातनता बोलल्यावर पाण्यामध्ये असं स्ट्रक्चर तयार झालं. In English or what language? Look at angel. ज्यावेळेस एंजल बोलले, आता तेच पाणी. ओके, ज्यावेळेस देवदूत, एंजल असं विचार केला, एंजल असं बोललं गेलं ना, त्या पाण्याने बघा कसा आकार घेतलाय, सुंदर. Look at I love you. वाव. ज्यावेळेस आय लव्ह यू असं बोलण्यात आलं. ओके, आय लव्ह यू. ओके, मी तुझ्यावर प्रीती करतो किंवा करते, त्यावेळेस ते पाण्याबद्दल, ते ग्लासामध्ये समोर पाणी ठेवले, पाहते त्या पाण्यामध्ये एक सुंदर अजून एक वेगळा आकार तयार झाला. So if you say I love you to someone or even think it, look at the beautiful structure that's created in water with that frequency, either in words, spoken words, written words, or thought. Now, let's look at this. You fool. आता हे दिसतंय,
ह्याच्यामध्ये काही चांगलं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतंय का? आता पण आपण मस्त डायमंड शेप, फ्लावर शेप, वेगवेगळे सुंदर आकार पाहिले. त्याच्यामध्ये काही चांगलं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतंय नाहीये. पण हे नाही का असं काहीतरी विचित्र, काहीतरी अस्थिर किंवा बघून मग असा आनंद नाही वाटत. ओके, असं झालंय हे तयार. हे तेच पाणी आहे जे आता काही वेळापूर्वी आपण पाहिलं की सुंदर सुंदर स्ट्रक्चर तयार होतं. आता तेच पाणी पहा, त्या पाण्यामध्ये नाही का किती अस्थिरता आली आणि काहीच ना व्यवस्थित नाहीये, काहीच बॅलन्स नाही दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस त्या पाण्याला यू फूल, तू मूर्ख आहे असं बोलण्यात आलं, तेव्हा बघा त्या पाण्यामध्ये काय रिॲक्शन झालं. प्रेज द लॉर्ड. If you call somebody you fool or think of somebody you fool, look what it does to the water. You've cursed the water. Look at you make me sick. Look at लोक म्हणतात ना, मी तुला वैतागले, तू मला नाही का नेहमी यू मेक मी सिक, किंवा नाही का मला तुझा कंटाळा आलाय, तुझ्यामुळे नाही का मला नको नकोसं झालंय. ज्यावेळेस असं आपण एखाद्या व्यक्तीला बोलतो, एखाद्या व्यक्तीला तिरस्कारात्मक बोलतो. आता हे पहा, इथे काहीच व्यवस्थित दिसत नाही. तेच पाणी ज्यावेळेस यू मेक मी सिक किंवा मी तुला वैतागले, तुझ्यामुळे मला खूप त्रास होतोय, असं जेव्हा बोललं जातं ना, तर त्या पाण्यामध्ये किती अस्थिरता आली पहा. पहिल्यांदा त्या पाण्याला जेव्हा यू फूल म्हटलं, इट वॉज कर्सिंग. नो, तू मूर्ख आहे. त्या पाण्याला कर्स केलं गेलं. ते पाण्याचं नाही का सगळे चांगुल पण निघून जाऊन ते पाण्याचं स्ट्रक्चर बदलला. आता ज्या वेळेस नाही का तुझ्यामुळे मला त्रास होतोय, तू मला खूप त्रासदायक आहे, असे शब्द बोलण्यात आले, त्या पाण्यामध्ये नाही का अजून वाईट बदल झाले आणि हे असं स्ट्रक्चर तयार झालं. what happens to the structure of water with the words or thought or spoken words you make me sick. Look at the word evil, what it does to water. तुम्ही पाहिलं होतं की नाही का एंजल बोलल्यावर कसं सुंदर रिंग लाईक स्ट्रक्चर तयार झालं होतं पाण्याचं. आता ज्यावेळेस दुष्ट, इव्हिल हा शब्द वापरण्यात आला ना, ते पाणी कसं झालं पहा. त्या पाण्यामध्ये मायक्रोस्कोपच्या लेवलला जे मॉलिक्युल डिस्टर्ब झाले, ते कसे झाले पहा. दुष्ट, वाईट बोललं तेव्हा. Now, here's a before and after photo. Polluted water before. आता हे नाही, त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट केला. आता पहिले त्यांनी फ्रेश वॉटर घेतलं होतं, आता काय केलं, त्यांनी दूषित पाणी घेतलं. हे जे आहे ना, हे दूषित पाण्याचं नाही का फोटो आहे, दूषित पाण्याचं स्ट्रक्चर आहे, दूषित पाण्याच्या मॉलिक्युलचा फोटो आहे हा. ओके, हे दूषित पाणी त्यांनी घेतलंय, त्याच्यावर त्यांनी प्रार्थना केली आहे, चांगले शब्द बोललेत आणि मग 1 तासानंतर, प्रार्थना केल्याच्या 1 तासानंतर पाणी कसं होतं पहा. Prayer. That same polluted water an hour later after prayer. हे तेच गढूळ झालेलं, खराब झालेलं जे दूषित पाणी आहे ते, ओके, जे पहिलं दाखवलं ते, त्या पाण्यावर प्रार्थना केली, त्या पाण्याला चांगलं बोलण्यात आलं. फक्त प्रार्थनेचे शब्द आणि बोलल्याने त्या पाण्याला 1 तासानंतर जेव्हा तपासलं, तेव्हा असं सुंदर स्ट्रक्चर तयार झालं होतं. घाणेरड, गढूळ, दूषित पाणी सुद्धा इतकं चांगला रिस्पॉन्स द्यायला लागलं. प्रेज द लॉर्ड. When you pray, you're changing the structure of water. When you bless something, you're changing the structure of water. सो हे काय म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता ना, तर त्या पाण्यामध्ये तुमच्या प्रार्थनेच्या शब्दाने बदल होतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला आशीर्वाद करता, एखाद्याला चांगलं बोलता, ते पाणी जे आहे ते बदलतं, ते चांगलं रिॲक्ट करायला लागतं, चांगलं स्ट्रक्चर तयार व्हायला लागतं. When you have words. आता यांनी ना इकडे खूप सारे शब्द, खूप सारं स्ट्रक्चर दाखवलंय. जर इथे पाहिलं ना, इथे म्हटलंय करुणा, तर पहिलं सुंदर स्ट्रक्चर आहे. थँक्यू बोलल्यावर कसं झालंय पहा, कंपॅशन. आणि ज्यावेळेस लोकांनी नाही का हेवी मेटल म्युझिक, नाही का आजकालचं रॉक, पॉप म्युझिक वगैरे वाजवतात, त्यावेळेस ते पाणी किती डिस्टर्ब होतं, त्याचं स्ट्रक्चर बघा किती नाही का विचित्र बनतो. की इट इज डिस्टर्बिंग, इट इज फ्रॉम डेव्हिल. रॉक, पॉप म्युझिक, मेटल म्युझिक, हे जे म्हणतात ना, सगळं सैतानापासून आलेलं आहे. आय विल किल यू, मी तुला मारून टाकेन बोलल्यावर ते पाणी किती दूषित आणि खराब झालं पहा. पण ज्या वेळेस नाही का की एक प्रकारची मोझार्ट सिम्फनी आहे, त्यावेळेस ते म्युझिक ज्यावेळेस लावलं गेलं, हेवी मेटल म्युझिकच्या वेळेस हे असं घाणेरडं स्ट्रक्चर झालं पाण्याचं. He then looked at the beakers, same polluted water, the structure of water, change for the positive or the negative. हेवी मेटल म्युझिकच्या वेळेस पाणी हे असं घाणेरडं दिसायला लागलं, परंतु ज्या वेळेस त्याच पाण्याला, ओके, just a minute. He then looked at the beakers with the water in it, again fresh water, Just a minute. closed his eyes. Oh, bitch! And
पण ज्यावेळेस खूप चांगलंच नाही का एकदम मेलोडियस म्युझिक लावलं, त्या पाण्यामध्ये खूप चांगलं स्ट्रक्चर तयार झालं. ओके, जेव्हा चांगल्या गोष्टी इमॅजिन केले, ज्यावेळेस पीस शांती बोलण्यात आलं, आभारी आहे बोलण्यात आलं, पाण्यामध्ये अजून चांगले बदल दिसले. प्रेज द लॉर्ड. Water sees those words. The structure of water is changed for the याचा अर्थ काय झाला माहितीये का? ते पाणी आहे ना, ते पाण्याला तुमचे शब्द प्रभावित करतायत. ते पाणी लिटरली तुमचे शब्द पाहताय आणि त्यानुसार रिॲक्ट करताय. positive of the negative. When you're playing music and words are being spoken, oh bitch, I'm gonna fuck you up, blah, 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 blah. It's having an adverse effect on the water structure. So ज्यावेळेस रागाचे, तिरस्काराचे, हेट करणारे, शिवीगाळी करणारे वाईट शब्द बोलले जातात, ते पाणी नाही का ऍडव्हर्स इफेक्ट किंवा नाही का वेगळे चुकीचे परिणाम त्या पाण्यामध्ये दिसून येतात. ते पाणी वाईट स्ट्रक्चर निर्माण होतं त्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. सो ह्यांनी काय केलं माहिती, हे बाजूला जे दिसतंय नाही का, त्यांनी थँक्यू इंग्लिश मध्ये बोललं, फ्रेंच मध्ये, वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये ज्यावेळेस त्यांनी नाही का बोललो की थँक्यू, तर प्रत्येक थँक्यू भाषा कुठली असू दे, ते प्रत्येक थँक्यू मुळे ना पाण्यामध्ये एक सुंदर स्ट्रक्चर तयार झालं. इंग्लिश मध्ये बोललं, फ्रेंच लँग्वेज मध्ये थँक्यू बोललं, तेव्हा सुद्धा एक वेगळं स्ट्रक्चर तयार झालंय. पहा, आणि ते पण You चांगलं. have beautiful music being played. with त्याच्यानंतर beautiful नाही का lyrics. जर्मन मध्ये नाही का डंके म्हणतात म्हणजे थँक्यू. ओके, त्याच्यानंतर नाही का डच लँग्वेज मध्ये बोललं थँक्यू, तेव्हा सुद्धा सुंदर स्ट्रक्चर तयार झालंय. पाण्याने It's चांगला having a प्रतिसाद positive दिलाय effect on the थँक्यूला. water. When you think positive thoughts, it's having a positive effect on the water. जेव्हा ग्रीक भाषेमध्ये थँक्यू बोलण्यात आलं, पहा इकडे ग्रीक भाषेमध्ये थँक्यू बोललं, त्याच्यानंतर स्पॅनिश भाषेमध्ये थँक्यू बोललं, तेव्हा You सुद्धा are खूप चांगले बदल 70% दिसून आले. water, remember? Your brain is त्याच्यानंतर मलय भाषेमध्ये, इटालियन भाषेमध्ये, तेव्हा सुद्धा नाही का, म्हणजे भाषा जरी बदलली तरी पाण्याचा प्रतिसाद नाही का शब्दानुसार चांगला आणि वाईट होता. 85% water, remember? When you curse somebody, you're adversely affecting. सो इकडे हे काय म्हणतायत माहितीये का, आपलं शरीर आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आपल्या मेंदूमध्ये जवळजवळ 70-80% पाणी आहे, मेंदूमध्ये जास्त पाणी आहे. सो तुम्ही जसं विचार करता तर तुमच्या विचाराने तुमच्या शरीरातील पाणी सुद्धा अफेक्ट केलं जातं. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आपल्यालाही त्रासदायक आहे किंवा आपल्यासाठी आशीर्वाद आहे, तसंच दुसऱ्यांसाठी आहे. सो तुम्ही ज्यावेळेस चांगला विचार करता, चांगलं बोलता, चांगले चेंजेस आपल्या शरीरात होतात, आपल्या आजूबाजूला सुद्धा चांगले बदल घडतात. हे असंच नाहीये अच्छा करो अच्छा मिलेगा, बुरा किया तो बुरा पीछा करेगा लोक म्हणतात, हे असंच नाहीये. हे काय माहितीये का, हे ऍक्च्युअली देवाने बनवलंय. शब्दांमध्ये ते सामर्थ्य आहे, शब्दांमध्ये ते व्हायब्रेशन आहे, शब्दांमध्ये ना ते गोष्टी मॅटर अफेक्ट करण्याचं किंवा प्रभावित करण्याची ताकद आहे. सो ज्यावेळेस जसे शब्द काढण्यात आले तशा गोष्टी झाल्या, पण ज्यावेळेस वाईट शब्द काढण्यात आले त्यावेळेस इट इज लाईक कर्स केलंय. तर कर्स केल्यावर ते परिणाम लिटरली सेल्युलर लेवलला, पेशीच्या लेवलवर सुद्धा चांगले किंवा वाईट परिणाम दिसून आले. प्रेज द लॉर्ड. affecting them because it's affecting the water in their body. When you send पहा, चायनीज लँग्वेज मध्ये ज्यावेळेस थँक्यू बोलले तेव्हा सुद्धा सुंदर दिसलं. वेगवेगळ्या भाषेमध्ये बघा, वेगवेगळ्या भाषेत त्यांनी स्टडी केला आहे. blessings to someone, it's positively affecting them. It's because it's changing हिब्रू the molecular भाषेमध्ये, structure of पॉलिश the water in भाषेमध्ये their body. बोलल्यावर कसं But स्ट्रक्चर here's आहे the good पहा. news. मग ह्यांनी नाही का काय केलं माहिती का, एखादी व्यक्तीला जर तुम्ही नाही का नकारात्मक बोलताय तर त्या व्यक्तीमध्ये नाही का वाईट बदल घडून येत आहेत, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये And the काही backers. चुकीचे बदल घडून येत आहेत. परंतु तुम्हाला माहिती, जी व्यक्ती वाईट बोलते ना त्याच्यामध्ये जास्त पटीने वाईट बदल घडून येतात. When you curse somebody, yes, it's adversely affecting them, but the research shows that it has a 100 times more negative effect on the water in your body. He then looked at the beakers. सो हे काय म्हणतात माहिती, ज्या वेळेस समजा आता माझं कोणाशी भांडण झालं आहे आणि नाही का समोरची व्यक्ती मला काहीतरी बोलतेय, ओ माय गॉड, वी शुड लर्न दिस थिंग्स. ओके, तर समोरची व्यक्ती जेव्हा मला वाईट बोलते ना तर माझ्या शरीरावर त्याचा परिणाम नक्कीच होतोय. आणि ज्यावेळेस मी समोरच्या व्यक्तीला वाईट बोलते तर माझ्या शब्दाने, माझ्या श्रापाने, माझ्या वाईट बोलण्याने समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतोय. समोरच्या व्यक्तीच्या शरीरातलं प्रत्येक पेशीच्या लेवलला असलेलं पाणी ते अफेक्ट होत आहे, ते ऍडव्हर्स वागतंय, ते विरुद्ध वागतंय, ते त्रास देत आहे.
परंतु मी बोलल्याने समोरच्या व्यक्तीला जेवढा त्रास होतोय ना, त्याच्या 100 पटीने जास्त घातक ते माझ्यासाठी ठरते. म्हणजे माझे शब्द समोरच्या व्यक्तीला 1 पटीने त्रास देत असेल तर माझे वाईट शब्द मला 100 पटीने जास्त अफेक्ट करतात. म्हणून नाही का, कित्येक वेळा पहा, लोक भांडणं करून बोलून जातात, तुम्ही सुद्धा भांडता, परंतु समोरची व्यक्ती विसरून जाते. तुमचं मन ना अस्वस्थ राहतं, तुमचं मन कंटिन्यू त्या विचारामध्ये राहतं. कितीतरी दिवस आणि रात्र आपले वाया जातात. प्रेज द लॉर्ड. कारण 100 पट जास्त तुम्ही अफेक्ट केले जात आहे, 100 पट जास्त तुम्हाला त्रास दिला जातोय. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्यामध्ये ना खूप जास्त सत्य आहे. ओके, याच्याद्वारे त्यांनी प्रूफ केला आहे की चांगले शब्द चांगल्या गोष्टी घडवून आणतात. नो वंडर देवाचं वचन म्हणतं की नाही का, जीवन आणि मरण जिभेच्या सामर्थ्यामध्ये आहे. ओके, लाईफ अँड डेथ आर इन द पॉवर ऑफ युअर टंग. तुमच्या जिभेद्वारे जीवन आणि मरण केलं जात आहे, किंवा त्या गोष्टी नाही का बाहेर पडतायत. कारण ज्या वेळेस तुम्ही बोलता, ज्या वेळेस तुम्ही शब्द काढता, तर तुमचे शब्द जर तुम्ही कोणाला ब्लेस करताय, कोणाला चांगलं बोलताय, कोणाचे आभार मानताय, कोणाला आशीर्वादित करताय, तर तुमचे शब्द समोरच्या व्यक्तीवर जर 1 पटीने काम करताय, तर ते चांगले शब्द तुमच्यावर 100 पटीने जास्त काम करतायत. मग विचार करा, हे बाकीचं तुमच्या बुद्धीने शब्द सगळे सोडले, जेव्हा तुम्ही देवाची वचनं बोलताय. एंजल हा शब्द काढल्यावर पाणी इतकं सुंदर प्रतिसाद देत होतं, इटर्निटी बोलल्यावर इतकं सुंदर प्रतिसाद देत होतं. मग ज्या वेळेस तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा करता, ज्यावेळेस तुम्ही वचन क्लेम करता, तुमच्या त्या परिस्थितीनुसार, प्रत्येक समस्येनुसार तुम्ही बायबल मधली वचनं घेता आणि प्रार्थना करता, ते किती जास्त परिणामकारक असेल तुम्हाला समजतंय. देवाचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. हालेलुया. ते कार्य करूनच परत देवाकडे जातं असं वचन सांगतं. जर विचार करा, ह्या गोष्टी अशा घडत आहेत, तर तुम्ही ज्यावेळेस अन्य भाषेत जर प्रार्थना करताय, तर किती जास्त तुम्ही आशीर्वादित होत असाल. कारण ही या पृथ्वीवरची भाषाच नाहीये, ही स्वर्गाची आहे. तुमच्या शरीरातल्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये आरोग्य आणायचं हे प्रार्थना का, किंवा संजीवन आणायचं, किंवा चांगले बदल घडवायचं हे काम करताय. गरज आहे आपण फक्त पवित्र आत्म्याला हो म्हणण्याची. आपण फक्त पवित्र आत्म्याला नाही का सहभागितेमध्ये नाही का विश्वासाने चालण्याची. प्रेज द लॉर्ड. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ह्या सगळ्या गोष्टी नाही का प्रूव्ह केलेल्या आहेत. छोटे छोटे एक्सपेरिमेंट्सने त्यांनी दाखवले की असं घडतं. सो जर मी काही बोलते, तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक पाण्याची पेशी तसा रिस्पॉन्स देते. जर मी काही वाईट बोलते, तर तुमचं शरीर सुद्धा तेवढं डिस्टर्ब होतं. हे फक्त थॉट जरी, विचार जरी केला तरी नाही का परिणाम होतो असं सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा प्रिन्सिपल, ह्या तत्वाचा उपयोग जगातले नाही का विचेस, विजार्ड, जे सॉसरर्स आहेत, हे लोक नाही का ह्याचा खूप जास्त उपयोग करतात. त्यांना जर एखाद्या समोरच्या व्यक्तीला नाही का बर्बाद करायचं असेल, एखाद्या समोरच्या व्यक्तीला त्रास द्यायचा असेल, ते लोक काय करतात माहिती, दे कंटिन्युअसली थिंक निगेटिव्ह अबाउट दॅट पर्सन. तुम्ही नाही का एखाद्या व्यक्तीबद्दल सतत निगेटिव्ह जो विचार करता ना, कुठेतरी त्या व्यक्तीमध्ये नाही का ते परिणाम घडायला लागतात. म्हणून तर येशूच्या रक्ताने आपल्याला झाकण्यात आलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं रक्त ह्या प्रत्येक वाईट शब्दाला, ह्या वाईट शक्तीला, ह्या दुरात्म्यांना अडवतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर अद्भुत आहे. हालेलुया. सो बिलीव्ह. ही गोष्ट मी आधी सुद्धा सांगितली होती, आज परत एकदा नाही का मी शेअर केलंय, रिमाइंड करायला तुमच्या लोकांना की तुमचे शब्द प्रभावी आहेत. तुमचे शब्द तुम्हाला प्रभावित करतात, इतरांनाही करतात. तुमच्यावर काम करतात, इतरांवरही करतात, पण परिणाम जास्त तुमच्यावर दिसून येतो. म्हणून नाही का, काय पाहिजे इकडे लक्ष द्या. मी दुसऱ्याला वाईट बोलते तर नक्कीच त्याचा परिणाम जास्त माझ्यावर होतोय. पण जर मी दुसऱ्यासाठी प्रार्थना करते, मी दुसऱ्यासाठी मध्यस्थी करते, तर नक्कीच त्याचा परिणाम माझ्यावर तेव्हाही जास्त होतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. सो आता आपण नाही का हे जाणत असताना तर आपण चांगला विचार करू. कारण ज्यावेळेस मी समोरच्याला दुखवायचं ठरवते, ज्यावेळेस मी समोरच्याला हर्ट करायचं ठरवते, पण खरं पाहता समोरची व्यक्ती 1 पट हर्ट होते, मी 100 पटीने होते. सो माझंच नुकसान जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. का आपण आपले शब्द चांगले काढू नये आणि आपण नाही का प्रार्थना करू नये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने बायबलमध्ये जे जे बोललंय ते सगळ्या गोष्टी, एकूण एक गोष्टी खऱ्या आहेत. काहीच चुकीचं नाहीये, काहीच असंच अतिशयोक्ती केलेली नाहीये, काहीच असं बोलायचं म्हणून, लिहायचं म्हणून लिहिलेलं नाहीये. प्रत्येक वचन हे आजही जिवंत आहे, आजही कार्यरत आहे. प्रेज द लॉर्ड,
सो परमेश्वर तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम करतो, पण तुम्ही परमेश्वरावर किती प्रेम करता आता ते पाहायची वेळ आली आहे. प्रेज द लॉर्ड.